नमस्कार. कवी कथाकार अविनाश गोविंद पाटील यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. ही कथा काल्पनिक आहे. कथेचं नाव आहे भूताची पालखी. दिवस मावळतीला आलेला. तारा, हे तारा, चहा ठेव. हो हो ठेवते. फडताळात ठेवलेला तिनं स्टो खाली घेतला. स्टो म्हणजे लग्नात, आमच्या लग्नात तो स्टो सासरवाडीकडनं आलेला पितळाचा स्टो. स्टो खाली घेतला, त्याला 2 पंप मारलं, तसं राखेल थोडंसं वर आलं. तारानं मग काडीपिटी घेऊन त्याला राखेल जळायला लागलं. राखेल जळून झाल्यावर थोडंच राहिल्यानंतर तिनं परत ते पितळाचा कॉक आवळला आणि परत आणि पंप मारला, तसा स्टो चालू झाला. जर्मनच्या पातेल्यात तारानं चहा ठेवला. हो, उद्या आमोश आहे. राखेल संपत आले. स्टोत पण नाही, दिव्याला पण नाही. आज तेवढं घेऊन या की. होय होय घेऊन येतो की. स्टो बरोबर आमच्या लग्नात सासरेवाडीकडनं 24 इंची सायकल पण मिळालेली. पितळेची 2 ताटं, 4 वाट्या, पितळेचं 2 तांब्या, बघुली 4-5, पातेले 4-5. ताराचं काय, 2 लुगडी, 2 चोळीचं खण. झालं. संसार चांगला सुखात चाललेला. गावात आमच्या अजून लाईट आलेली नव्हती. इकडं स्टोवर ठेवलेला चहा उकळ्या मारायला लागला. तारानं अंगणात जाऊन गवती चहाच्या 2 काड्या आणल्या आणि चहात टाकल्या. तसा गवती चहाचा घमघमाट सगळ्या घरात पसरला. लग्नाला आमच्या 12 वर्ष झालेली. पोरं आजोळात शाळेला होती. दिवाळी सुट्टीत यायची 15 दिवस, उन्हाळ्यात सुट्टीत महिनाभर यायची. घर मग कसं भरल्यासारखं वाटायचं. साखरेच्या डब्यातलं 10 रुपये माझ्या हातात टेकवलं. ही घ्या 10 रुपये. राखेल तेवढं आज कधी पण घेऊन या, नाही उद्या आमोश आहे. 10 रुपये घेऊन मी बंडीत ठेवलं. तारानं चहा दिला. थंडीचं दिवस होतं. चहाचा घोट घेईल तसं बरं वाटायला लागलं. बरं ऐक की, तेवढं ते वायरीच्या पिशवीत ते पत्र्या डबा तेवढा राखेलचा घालून दे की. त्यात काय आहे का शिल्लक? नाही, मोकळाच पडलाय. स्टोच जरा आहे आणि दिव्यात जरा आहे. तू घेऊन या आज. ते राशन कार्ड आहे बघा तिथं फडताळावर. बरं बरं घेतो. मी उठलो, इजार चढवली, शर्ट घातला. तारानं तोपर्यंत वायराच्या पिशवीत ते पत्र्याचा डबा राखेलचा घालून दिला. सायकल घरातनं बाहेर काढली. सायकलीवर बसणार तोवर लक्षात आलं मागे एकदा असंच झालं. पायाजवळ इजार बांधली नव्हती खाली आणि इजार अडकली सायकलीच्या चेनमध्ये आणि पडलो. धाड दिसणार सगळं, एका बाजूचं अंग सगळं सोललेलं. त्यापासून सायकलीवर बसायचं म्हटलं की इजारीला खाली कशानंतर बांधायचं आणि मग सायकल चालवायची. येतो ग जाऊन. हो लवकर या. राशन कार्ड घेतलं सगळा? घेतलंय. पिशवीत राशन कार्ड टाकलेलंच. पिशवी पुढच्या हँडलला अडकवली आणि सायकल टांग मारून गावात निघालो. आता आमच्या वस्तीपासून गाव जवळजवळ 2 किलोमीटर. सायकल चालवत गावात आलो. काय काढायचा वसंता, त्याला सगळे वशा म्हणायचे. वशा आणि वशाचा भाऊ
गुलाब, दोघं आवळी जावळी. 4 वर्षा पाठीमागच गुलाब वारला. शेवगा झाडावर चढलेला शेंगा काढायला थापी मोडली, वरनं पडला. बांधाव बांधाव दगड होता, डोक्याला दगड लागला. तिथंच गुलाबानं जीव सोडला. मग आता सगळं रॉकेलचं सगळं वसंताचं बघायचं. वसंत पण माझा शाळेतला जोडीदार. गावात जास्त अंधार बऱ्यापैकी पडलेला. वसंताचं म्हणजे राखेलचं एका साईडला आणि छोटंसं किराणा मालाचं दुकान. त्याच्या वसंताचं आपलं बरं चालायचं. किराणा मालाच्या दुकानात कंदील लावलेला बारीक वात करून. फारवळ्या दाताचा वसंता दुकानात बसलेला. काय वाश्या, काय निवांत आहेस? अरे ना तू काय राखेल संपलं काय? होय संपलं. म्हटलं उद्या आमोश आहे, आजच घेऊन जाव्या. बायको म्हटली आजच घेऊन या जावा, राखेल घरातलं संपलंय सगळं. बरं बरं बरं. वसंत दुकानातनं उठून बाहेरच्या इकडल्या राखेलच्या खोलीत आला. राखेलचं दार उघडलं तसं सगळं राखेलचा सगळा नाकात वास शिरला. तिथं पण त्या खोलीत अंधारच. मला म्हटलं तेवढा तेवढा कंदील तेवढा इकडे घे, तुझं राखेल भरूस तर. आता यानं बॅरल उंचावर ठेवलेला आणि त्याला एक नळ बसवलेला त्याला पितळाचा. राखेल मग कंदील आणून इकडं त्याला दाखवला. तेव्हा मला म्हटला डबा घ्या इकडं. त्याच्या हातात डबा दिला. पत्र्याचा डबा यायचं पहिलं राखेलला. आता ते डबा 5 लिटरचाच. पण तसं नाही, वसंत काय करणार त्याच्या मापात पेट्रोल राखेल घेणार त्याच्या मापात. त्याचा नळ वर, माप खाली, वरनं नळ सोडणार आणि माप पण घेणार किती 1 लिटरचं. मग त्याला वर राखेल वरनं सोडलं की त्या मापात यायचा वर फेस आला वर दिसला की यानं कॉक वरचा बंद केलेला आहेच. डब्याला नाळकं लावलं आणि वरनं त्यानं 5 मापं बरोबर 1 लिटरची वतली. आता डबा तर 5 लिटरचा. आता ह्याचं माप कसलं? डबा तर चांगला टीचवर खालीच, डब्यात राखेल हालायच. अरे वाशारला का भरलं नाही की तू ग बस ना माप तसंच आहे. बरोबर तुला बरोबर वतलं की नाही सांग बरं, फेस येस तर वर. अरे होय पण ही डबा 5 लिटरचा आहे आणि तू असू दे रे. बरं बाबा असू दे. कारण आम्हाला पण माहीत होतं थोडं माप मारल्याशिवाय ह्याला पण काही पैसे मिळाले नाहीत. आता राखेल कसं ₹1.20 लिटर. द्या म्हटलं ₹6 झाल्यात. दिलं ₹6 आणि बायकून सांगितलं ₹2 चहा पावडर आणि ₹2 साखऱ्या घेऊन या. अशा ₹2 साखर आणि ₹2 पावडर दे. बरं देतो की. ₹10 करकरीत नोट वाशाच्या हातात दिली. तसं वाशानं काउंटरच्या ड्रावरमध्ये ती नोट टाकली. मग आणि काय चाललंय नाना? काय नाही, निवांत आहे बघ. काय आपलं रानातलं बघायचं, आपलं निवांतच आहे. आम्हाला काय आहे आता. बरं, आता हे वर्ष सगळ्यांचं राखेल मारून काय 50 पैसे 60 पैसे काय तर त्याला मिळायचं. आपलं प्रत्येकाच्या डब्यामागं 50 पैसे 60 पैसे मिळायचं. पण एक डबा कायम त्यानं भरून साईडला ठेवलेला असायचा. गावात कोण मयत झालं की वर्षातून राखेलचा डबा द्यायचा ₹15. सरळ डबलच पैसे. आता माणसं नडे अडायला काय बोलत नव्हती. राखेल मिळतंय
घे ना का 15 रुपये पण राखेल तर मिळतंय टायमाला. ही पिशवीत ठेवता का एवढं? हो ठेवतो की. वशानं साखरेची एक पुडी आणि पावडरची एक पुडी बारकी बांधली. राखेचा डबा वायराच्या पिशवीत घातला. साखर पावडर पिशवीत ठेवली. मग आणि काय वसंता, बरं चाललंय ना? चाललंय बघ आपलं, हाय आपलं दुकान हाय, राखेल हाय, चाललंय बरं चाललंय. बस चला येऊ का आता, अंधार पडायला लागलाय. जातो घराड. बरं 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 ये. राखेलचा डबा घेतला, पिशवी हँडलला अडकवली. आता म्हटलं घराकडं जाऊया. आता काय गावात काय थांबण्यात काय अर्थ नाही, अंधार पडायला लागलाय. अंधार चांगलाच पडलेला. निघालं आपलं सायकलवरनं, घर गाठलं. मिळालं का राखेल? होय मिळालं. बरं झालं मिळालं ते. नाही उद्या काय करायचं होतं. घरात दिव्याला घालाय पण राखेल संपत आलंय. बरं. घरात जास्त तर बायकोनं स्वयंपाक करून ठेवलेला, भाकरी आमटी. बरं आता आवरा, बसा जेवायला बसा. होय जेवतो. मग उद्या आमोश आहे. होय माहीत आहे की. मग काय उद्या काय उपास काय तुमचं? तर उपास केलाच पाहिजे. आता तुला काय नवीन सांगायला लागतंय? तुला माहीतच आहे की सगळं. बरं. मग आता खाऊन घ्या चांगलं. बरं. हातपाय धुवून आपलं बसलो जेवायला. भाकरी आमटी कुस्करून खाल्ली. झोप कधी लागली कळालीच नाही. सकाळ उठून सगळं आवरलं. रानातले कामं बिंब सगळी. म्हटलं चला आता काय तर आवरून घेऊया. कारण आज आमोशा होती आणि संध्याकाळी आता भूताच्या पालिकेला आपणाला जायचं होतं. ताराला पण माहीत होतं मग जाते भूताच्या पालिकेला जेवायला म्हणून. तिनं तर आता काय करायचं. आता सवयच लागली म्हटलं, आता काय करायचं. तर आमच्या वस्तीवरचं गणपतदादा वडील पण जायचं भूताच्या पालखीला. भूत यायची बोलवायला, पालखीला जायचं. पण गणपतदादाने एकदा खोड काढली. पालखीच्या वरचा गोंडा तोडा गेलं. गणपतदादाला कोणी सांगितलं भूताच्या पालखीच्या वरचा गोंडा जर आपलून घेतला तर आपण सांगाल ते भूत काम ऐकतात. मग काय सगळंच पैसाच पैसा. आणि काय कसा गोंडा तोडा गेला जे गावला. सगळ्या भूताने गुदगुला करून गणपतदादाच्या वडिलाला मारून टाकला माळावरच. तेव्हापासून माणसं भूताच्या पालखीच्या गोंडा तोडायला घाबरायची. आमच्या वस्तीवरचं मी एक, गणपतदादा एक, दोघंजण पालखीला जायचं. आमचा गुलब्या शेवगा झाडावरनं पडून मेलेला, तो भूत झालेला. तो गाडी जरा मशाला मला बोलवायचं. नाना चल की पालखीला लय भारी असतंय, जेवण असतंय. बघूया म्हटलं एक दिवशी जायचं म्हटलं म्हणून मी पण गेलो. आणि आता ती सवय लागलेली. दिवसभर रानातली कामं आवरलीस, दिवसभर उपवास केलेला. उपवास करायचा लागायचा हो. कारण तिथं पंक्तीला भूतं वाढायला लागली की नाही म्हणायचं नाही. नाही म्हटलं की गुदगुल्या करून मारतात. मग आता काय करायचं. त्याशिवाय आपलं दिवसभर उपाशी राहायचं. दिवसभर माझा उपवास. आता ताराला हे सगळं माहीत होतं. आता काय तिचा तर नाईलाज होता. काय बोलायचं नाही काय नाही. दिवसभर इकडं तिकडं झाल्यावर कामं धंदा करून सगळं दिवस मावळून अंधार पडायला लागला. तारानं तिच्या पुरता स्वयंपाक बनवला, जेवली.
झोपले. रात्रीचं 10 वाजलं, 11 वाजलं. मग आता भूताच्या पालिकेला जायचं म्हणजे काय असं इजार शर्ट घालून जायचं असली काय भानगड नव्हती हो. नुसतं लंगोटीवर जायला लागायचं. पाठीमागं ते लुगड्याच्या त्या फाटलेल्या लुगड्याच्या हे काढून लांबड्या पट्ट्या काढून त्याचं वळून 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 कासऱ्यासारखं केलेलं. मागं एक लोट अडकवायचं मोठं. लंगोटा घालायचा आणि चुली पुढं रात्रीचं 12 वाजता बसायचं शेकत. 11 वाजले, 12 वाजले. चुली पुढं आपलं नुसतं लंगोट्यावर शेकत बसलेलो. दार उघडूच ठेवलेलं. कारण गुलब्या यायचा बोलवायला. ते जरा आमुष्याला मला येणारच बोलवायला. थंडी बाहेर चांगलीच पडलेली. बाहेर सगळा अंधार पडूक काय दिसत नव्हतं. डोळ्यात बोटं घातली तरी काय दिसत नव्हतं. वारं तेवढं इकडं तिकडं पळायचं. चुलीत जाळ घालून आपलं शेकत बसलो. बरोबर 12 वाजता नाना नाना अरे चल की 12 वाजले चल. बाहेर गुलाब आलेला. मग ते मला तेवढा दिसायचा तो. बाकीचं कोणाला वस्तीवरच्या माणसाला दिसायचं नाही काय नाही. आलो चुली फोडून आपला चुलीतला जाळ बाहेर वाढला. दार वाढून घेतला आणि गुलब्याच्या मागं हळू चालत. प्रत्येक टायमाला गुलब्या सांगायचा नाना पंक्तीला वाढायला लागल्यावर नाही म्हणायचं नाही, आवाज काढायचा नाही, काय बोलायचं नाही, लक्षात ठेव म्हणजे झालं. होय माझ्या लक्षात आहे. आणि हा बघ पालखीच्या गोंड्यावर झेप माराय बघू नकोस. मी तुझा मैत्र आहे म्हणून मी तुला सांगतोय, नाहीतर तुला गुदगुल्या करून मारतील. अरे नाही बाबा, नाही तसलं काही करत नाही. फक्त जेवायचं आणि यायचं बघ. आपणाला काय दुसरा उद्योग नाही. गुलब्या पुढं मी मागं. मी नुसतं लंगोट्यावरच आणि पाठीमागं गाडबेग बांधलेलं. नाही सरलं तर आपलं गाडग्यात तर ठेवायचं गपचप. काय माळावरनं चाललेलो. मग ती पालखी निघायची तळ्याकडनं. 12:30 पालखी हलणार. ती माळानं अशीच वेताळाच्या त्या चांगली 2 किलोमीटर पालखी लांब वर माळावर जायची. तिथे वेताळाचं देवाळ होतं. त्या देवळापाशी पालखी जायची. आमचं काय पहिलं जायचं तळ्याच्या कडेला. अंधारात चाचपडत गुलब्या पुढं मी मागं. न बोलताच आपलं चाललेलो. अंधारात खाली पायाखाली काय येईल ते दिसतच नव्हतं. नाना तळजवळ आले बघ. पालखीची तयारी चालू बघ. मला दिसायला लागल्या. होय काय? मग चल पाय उचल. बर चल. गुलब्या म्हणला चल. त्या पाठीमागं भरा अंधारातनं चालायला लागलो. हळू दडत. गुलब्याचं दडायचं काय काम नव्हतं, कारण गुलब्या भोवतच होतं. मला दडून जायला लागायचं. एकदाची पालखी निघाली की मग भूतं काय मागं वळून बघत नव्हती. पाठीमाग हळू तळ्याच्या कडेला आलो. अंधार बुडूक सगळा. तळ्याचं पाणी नुसतं जरा पारा चमकल्यागत असं नुसतं दिसायचं. त्या दगडाच्या आडाला दडून बसलो. नाना मी जातो पुढं. पालखी हल्ली की तू मागं ये. बरोबर जा पुढं जातो. मी येतो बरोबर. मला आता ती सवयच लागलेली.
पालखी हल्ली की सगळ्याच मागणं हळूहळू हळूहळू त्यांच्या मागणं चालत जायचं. झाले गुलबॅग याला त्यांच्यात जाऊन मिसळला. इकडे यांची पाताळ्याच्या कडेला पालखीची तयारी झालेली. भूताने पालखी खांद्यावर घेतली. मागं 50 भूतं, पुढं 50 भूतं. चालली की यांची पालखी. पालखी मला सगळी दिसायची. सगळी भूतं अशी नुसतीच, अंगावर कपडा नाही, लत्ता नाही, काय नाही, सगळी मोकळीच. पालखी तळ्यापासून जरा वर हल्ली तसं मी दगडाच्या आडनं निघालो आणि त्या पालखीच्या पाठीमागं त्या भूतांच्या मागं 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 माळावरनं चालत 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 चाललो. काय आवाज नाही, काय नाही. अंधारातनं आपलं ती सुसाट निघायची. त्यांना काय हो, काय दिसलं नाही दिसलं तरी ती चालायचीच. मी आपल्या त्यांच्या मागणं हळू 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 हळूहळू चालायला लागलो. चांगली मैल 1.5 मैल पालखी गेल्यावर येताळबाच्या मंदिरापाशी पालखी तिने आणून ठेवली. पिपळाचं झाड मोठंच्या मोठं देवळामोहर झालं की पालखी ठेवली खाली आणि लागली नाचायला सगळी भूतं. काय वाजप नाही, काय नाही, कशी वाटेल तशी नाचायची ती. नाचून नाचून मग आता आम्हाला पण नाचायला लागायचं. पांडुतात्या आणि मी वस्तीवरचे आम्ही दोघं भूताच्या पालखीला जर अमावास्येला असायचं जेवायला. पांडुतात्या मला दिसला, पण बोलायचं काय नव्हतं. दिसलं तर आपलं एकमेकांना नुसतं आपल्या इशाऱ्यानंच. मग ते भूतं नाचल तशी आम्ही नाचायचो. नाचून 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 चांगला दम भरायचा, घामाच्या धारा लागायच्या आणि परत बसायची पंगत. पिपळा झाडाखाली पंगत बसली. सगळं अंधार बुडूक. पण ह्यांचं काय हो, ह्यांचं काय स्वयंपाक करायला लागायचं नाही, काय नाही. हिने नुसता हात फिरवला की सगळं त्यांना आयतच मिळायचं. जेवायला ताटं बिटं चांगली मस्तपैकी वाढली. पांडुतात्या आम्ही जवळजवळ बसायचो. झाले की वाडा याने चालू केलं. वाडा जेवण काय असायचं एक नंबर. कळ्याचा लाडू, शिरा, भात, आमटी, सगळं शाकाहारी जेवण असायचं. किती पण खावा लाडू, खाईल तेवढं कमीच, खाईल तेवढं कमीच. आम्ही आपलं घरघरी दिवसभर उपवास केलेला असायचं. घरघरी जेवायचं, 5 पक्वान आम्हाला जेवाय मिळायचं. झालं पंक्ती बसल्यावर सगळं जेवायला लागले. भरा 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 होतच नाही काय, वाढल तेवढं खायचं, वाढल तेवढंच खायचं. तर आम्हाला एवढं जमतं तेव्हा. आमचं पोट भरत आले की आम्ही काय करायचं, नको म्हणायचं नाही, काय नाही, काय बोलायचं नाही, काय नाही. हात तसाच मागं न्यायचा, मागं लोटक्यात सोडायचं. हात मागं न्यायचा, मागं लोटक्यात सोडायचं. बोलायचं काय प्रश्न, बोलला की संपला खेळ, खलास झालं. मग सगळ्यांची जेवणं बिवणं झाली. जनतेनं आपले निघायला लागली. जिकडले तिकडं भूतं आपली तिकडं जिकडं तिकडं निघून जायला लागली. आम्ही पण उठायचं आपलं, जिकडं आलो तिकडंच जायचं. तसंच परत तळ्यापर्यंत यायचं. ते मागं लोटकं बांधलेलं आहे ते सोडायचं आणि ते तळ्यात जेवणाचं काय काय राहिले ते सगळं भरलेलं ते आणून तळ्यात ओतायचं, लोटकं धुवायचं. तळ्यात रात्री 1-1:30 वाजताच आंघोळ करायची आणि घराकडे यायचं. पांडुतात्या त्या घरात जायचं, मी माझ्या घरात जायचो. गुलाब काय मला घरापर्यंत सोबतीला असायचा. गुलाब म्हणायचा, लागा अरे जेवण आज भारी होतं रे. होय होय, जेवण चांगलं होतं. बरं आता तू जा घराकडं, मी जातो आता तिकडं शेवग्याच्या झाडावर जाऊन बसतो, जातो बाबा आता. मला काय आता शेवगा झाडाशिवाय बसण्याशिवाय काय पर्याय नाही. गुलाबचं लय वाईट झालेलं. अजून लगीन यावं झालं नव्हतं तोवरच बिचारा गेलेला.
त्याला मुक्ती पण मिळाली नव्हती भूतून बसलेला. घराकडं आलो, बाहेरनं कडी लावून गेलेलो. आलो, कडी काढली, घरात गेलो, कपडे अंगावर घातली आणि जाऊन झोपलो. सकाळी उजडल्यावर परत उठून आपापल्या कामाला लागलो. तारा मस्त म्हणायची, अहो कशाला जातायसा, भूत काय शहाणे आहे ते, कधी तर गुदगुल्या करून मारतील. पण आता काय, आता एकदा गेलोय म्हटलं, आता ते जाणं मरच तर जाणं भागच होतं. नाही जावं तर गोलब्या दारात हलायचं नाही, गोलब्या दारातच थांबायला म्हणजे परत आमचं अवघड व्हायचं. त्यामुळं जायला लागायचं. आता ती काही सवयीचं झालेलं, भीती वाटायचं काही कामच नव्हतं. अंगवळणी पडलेलं. पण पालखी बघायला भारी वाटायचं. काय भूत पालखी नाचवायची, आरा माणसं काय नाचत येते. असं नुसतं हवेत नुसतंच पालखी भिरकवून नुसती अशी नाचवायची पालखी. जेवणाचं तर काय विचारूच नका. असू दे म्हटलं, आता काय आपल्या नशिबात आलंय ते करायचं आता. असं कायमच चालू असायचं. आमोशा आली की प्रत्येक आमोशाला आमचं आपलं ठरल्यागत असायचं. अशी भूताची पालखी. असू द्या, चालायचं. धन्यवाद.